नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक निलेश भाग्यवंत हे आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कॅपिटल रिक्वायरमेंट म्हणजे काय, म्हणजेच भांडवलाची आवश्यकता काय असते, कशामुळे भांडवलाची आवश्यकता असते, हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज शिकणार आहोत. चला तर मग सुरू करू आजच्या आपल्या व्हिडिओला. तर बघा काय असते कॅपिटल रिक्वायरमेंट, कशामुळे भांडवलाची आवश्यकता असते. तर बघा एखादा जो काही व्यवसाय असेल, जो काही व्यावसायिक आहे त्यांनी ज्यावेळेस विचार केला काय करायचं आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे. समजा एखाद्या ए नावाच्या व्यक्तीने काय केलं, एक्स लिमिटेड नावाची कंपनी सुरू करण्याचा विचार केला, प्रोडक्शन करण्याचा आणि एखादी वस्तू निर्माण करण्याचा विचार केला. तर त्याला सर्वात अगोदर कोणतं डिसिजन घ्यावं लागतं, कोणता निर्णय घ्यावा लागतो की आपल्याला किती कॅपिटल लागणार आहे, किती भांडवलाची आपल्याला आवश्यकता आहे, कशासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो चालवण्यासाठी. तर याचा त्याला अगोदर निर्णय घ्यावा लागतो. तर मग तो काय करणार की आपल्याकडे किती संसाधने आहेत, किती आपल्याकडे भांडवल सध्या अवेलेबल आहे आणि आपल्याला कोणकोणत्या माध्यमातून भांडवल उभं करायचे आहे त्याचा त्याला निर्णय घ्यावा लागतो. While deciding about the value of capital requirement, an entrepreneur has to take into consideration fixed capital requirement and working capital requirement. त्याला काय करावं लागतं की व्यवसाय चालवण्यासाठी आपल्याला किती भांडवलाची आवश्यकता आहे आणि सध्या आपल्याकडे किती भांडवल उपलब्ध आहे त्याचा त्याला काय करावं लागतं, निर्णय घ्यावा लागतो. मग त्यामध्ये फिक्स कॅपिटल आपल्याला किती आवश्यक लागणार आहे, त्यामध्ये वर्किंग कॅपिटल आपल्याला किती आवश्यक लागणार आहे, या सगळ्या गोष्टीचा काय करावं लागतं, त्याला निर्णय घ्यावा लागतो. त्यालाच आपण काय म्हणतो, कॅपिटल रिक्वायरमेंट असं म्हणतो. तर बघा समजा एखादा उद्योजक आहे, त्याला काय येणार, एखादी कल्पना येणार की आपल्याला व्यवसाय करायचा आहे, ह्याचा काय करणार, आयडिया आली. तर मग तो काय करणार, त्या कल्पनेच्या आधारावर काय करणार, व्यवसाय सुरू करण्यासाठी पाऊल टाकणार. आणि जर व्यवसाय सुरू करायचा असेल त्याला, तर काय लागणार, सर्वात अगोदर त्याला की त्या व्यवसायासाठी किती भांडवल आपल्याला आवश्यक आहे, आपल्याकडे किती आहे सध्या आणि आपण कोणकोणत्या माध्यमातून आपण भांडवल उभं करायचं आणि कोणतं आपल्याला फिक्स कॅपिटल आवश्यक आहे किंवा वर्किंग कॅपिटल किती आवश्यक आहे, याचं त्याला एक काय करावं लागतं, फायनान्शियल प्लॅन तयार करावं लागतं. म्हणजेच आर्थिक नियोजन करावा लागतो. त्यालाच काय म्हणतो आपण, कॅपिटल रिक्वायरमेंट असं म्हणतो. आता ह्या कॅपिटल रिक्वायरमेंट मध्ये काय काय येते की फिक्स कॅपिटल म्हणजे आपल्याकडे किती फिक्स कॅपिटल आहे आणि आपल्याला किती फिक्स कॅपिटल लागणार आहे. व तसेच दुसरं आहे वर्किंग कॅपिटल, की आपल्याकडे किती वर्किंग कॅपिटल आपल्याला आपल्या व्यवसायासाठी लागणार आहे, दैनंदिन जे काय आपलं व्यावसायिक कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी किती वर्किंग कॅपिटल लागणार आहे. या दोन्हीचा काय करावं लागतं, त्याला विचार करावा लागतो आणि त्यानुसार काय करावं लागतं, निर्णय घ्यावा लागतो. त्यालाच काय म्हणतो आपण, कॅपिटल रिक्वायरमेंट असं म्हणतो. आता बघा त्यामध्ये पहिलं काय दिलेलं आहे, फिक्स कॅपिटल. ते आज आपण पाहणार आहोत की फिक्स कॅपिटल म्हणजे काय आणि ते कशाच्या स्वरूपातून उभं केलं जातं. तर बघा काय आहे फिक्स कॅपिटल, स्थिर भांडवल म्हणजे काय. तर बघा जे काही फिक्स कॅपिटल आहे ते काय आहे की कॅपिटल which is used for buying fixed asset which are used for longer period of time in business. असं भांडवल की जे भांडवल कशासाठी यूज केलं जातं, बाईंग फिक्स असेट, जे काही फिक्स असेट आहेत म्हणजे स्थिर जी काही संपत्ती आहे ती खरेदी करण्यासाठी ज्या भांडवलाचा वापर केला जातो त्या भांडवलाला आपण काय म्हणतो, फिक्स कॅपिटल किंवा स्थिर भांडवल असं म्हणतो. ते असेट्स कसे राहतात, आता ते लॉंगर पिरियड ऑफ टाइम साठी व्यवसायामध्ये राहतात. म्हणजे ते दीर्घ कालावधीसाठी त्या व्यवसायामध्ये उपस्थित राहतात आणि परत न विकण्याच्या, आणि कशासाठी खरेदी केलेले असतात की त्या व्यावसायिकांनी ते व्यवसाय चालवण्यासाठी आणि परत न विकण्याच्या हेतूने ते खरेदी केलेले असतात. त्या भांडवलालाच आपण काय म्हणतो, फिक्स कॅपिटल असं म्हणतो. म्हणजे जे काही प्लांट मशिनरी फर्निचर असेल त्यामध्ये जे काही कॅपिटल यूज केलं जातं त्यांना खरेदी करण्यासाठी, त्या कॅपिटललाच काय म्हणतो आपण, फिक्स कॅपिटल
असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजेच जे काही स्थिर भांडवल असतं त्यालाच आपण काय म्हणतो, म्हणजे स्थिर भांडवल म्हणजे जी काही भौतिक आपली जी काही संपत्ती आहे सगळी, जमीन असेल, लँड, प्लांट, मशिनरी, फर्निचर, या सगळी जी काही स्थिर मालमत्ता आहे, स्थिर फिक्स कॅपिटल, फिक्स असेट आहे, त्या सगळ्यांनाच काय म्हणतो आपण, फिक्स कॅपिटल असं म्हणत असतो. आता कोण करतं? आता हे जे काही फिक्स कॅपिटल आहे, हे फिक्स कॅपिटल बघा काय काय आहे. समजा जे काही व्हेइकल्स आहे, जे काही बिल्डिंग्स आहेत, हार्डवेअर्स आहेत किंवा फर्निचर आहे, लँड आहे, लायसन्स आहे, सगळे काय आहेत, फिक्स कॅपिटलचे प्रकार आहेत. यांची खरेदी करण्यासाठी जे काही भांडवल वापरलं जातं, जे काही कॅपिटल यूज केलं जातं, त्या कॅपिटललाच काय म्हणतो आपण, फिक्स कॅपिटल असं म्हणतो. आता कोण करतं? आता हे कसे असतात असेट्स नॉट मीन फॉर रिसेल, म्हणजे परत विकण्यासाठी खरेदी केले जात नाहीत. जे काय जोपर्यंत व्यवसायाची लाईफ सायकल आहे तोपर्यंत ते यूज केले जातात. इट स्टेज इन द बिझनेस फॉर लॉंगर पिरियड ऑलमोस्ट परमनंटली. ते कसे राहतात? कायमस्वरूपी व्यवसायामध्ये ते वापरले जातात. परत ते विकण्यासाठी काढले जात नाहीत. आता यांचे जे काही कॅपिटल रिक्वायरमेंट आहे त्याची प्लॅनिंग कोण करतं? समजा जे काही आपल्याला भांडवल खरेदी करायचं आहे, फिक्स असेट खरेदी आहे, तर त्याची जे काही इनिशियल प्लॅनिंग आहे ते कोण करत असतात? कंपनीचे प्रमोटर्स, जे काही प्रवर्तक आहेत, ज्यांनी कंपनी सुरू करण्यासाठी, उभे करण्यासाठी हातभार लावलेला आहे, जे काही प्रवर्तक आहेत, प्रमोटर्स आहेत, ते काय करतात? त्याची सुरुवातीची प्लॅनिंग करतात की आपल्याला कोणत्या प्रकारचं आपल्याला फिक्स असेट खरेदी करायचं, त्यामध्ये किती आपल्याला कॅपिटल इन्व्हेस्ट करायचं, त्याची प्लॅनिंग ते करत असतात. आणि एंटरप्रेन्योर ऑब्टेन फंड्स फॉर द पर्चेस ऑफ फिक्स assets फ्रॉम कॅपिटल फंडिंग come from issue of shares, debentures, bonds or obtaining even from लॉंग टर्म लोन्स. तर काय करतो उद्योजक, जो काही एंटरप्रेन्योर आहे, तो जे काही फिक्स असेट्स खरेदी करायचे, त्याची खरेदी करण्यासाठी भांडवल उभा कुठून करतो? तर मग ते काय करणार? कॅपिटल मार्केटमध्ये जाणार. मग काय करणार? भागांची विक्री करणार, कर्ज रोखे विक्री करणार, बॉन्ड्सची विक्री करणार आणि किंवा वेगवेगळ्या प्रकारचं दीर्घ कालावधीचे लोन घेणार. या सगळ्या कॅपिटलच्या माध्यमातून काय करणार? ते फिक्स असेट खरेदी करण्याचे प्रयत्न करणार. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण काय पाहिलेलं आहे आज? कॅपिटल रिक्वायरमेंट म्हणजे काय? म्हणजे भांडवलाची आवश्यकता का असते आणि कशामुळे असते ते, आणि त्यामध्ये काय पाहिलं आपण? फिक्स कॅपिटल म्हणजे स्थिर भांडवल म्हणजे काय? ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.